क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी या ठिकाणी होणाऱ्या या अमृत महोत्सवाची जय्यत तयारी या ठिकाणच्या भाविक भक्तांकडून करण्यात येत आहे। हे समोर पाहत आहोत आपण मोठ्या पद्धतीनं ड्रोम या 2 वर्षापूर्वी उभारलेला आहे आणि या ड्रोममध्ये हजारो भाविक भक्त कीर्तनाचा ज्या काय कार्यक्रम होतात त्यांचं श्रवण करताना आपल्याला पाहायला मिळतात। श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी हे जे मंदिर आहे हे धर्मनाथ बीच 75वे वर्ष अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात किसन बाबांपासून च्या आशीर्वादाने आता पुन्हा नवनाथ बाबांच्या मार्गदर्शनाखाली हा मोठा सोहळा या ठिकाणी होतोय। या पंचक्रोशीतील भाविक भक्त अतिशय श्रद्धाळू आहेत आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहत असतात। जय्यत अशी तयारी जी आहे ती ठिकठिकाणी आपण पाहू शकतो। या दृश्यामध्ये रावट्या उभा केल्यात जेणेकरून स्वच्छतेचा विषय असेल। पलीकडे या ठिकाणी राहणाऱ्या भाविक भक्त जे आहेत त्या भाविक भक्तांना आंघोळीची सोय केलेली असते। जेवणाचा अखंड अन्नदान जसं की रिद्धिसिद्धी प्राप्त असलेले हे नवनाथ बाबा आणि यांच्या आशीर्वादाने येथे आलेला कुठलाही व्यक्ती उपाशी जात नाही हीच संकल्पना या ठिकाणी आवर्जून वापरली जाते आणि बाबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी अखंड अन्नदान देखील होत असतं। त्याचबरोबर धार्मिक कार्यक्रम पाहिला तर महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार भजनी मंडळी असेल किंवा या धार्मिक क्षेत्रामधील सर्वच मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहते। आज या धर्मनाथ बीजेच्या अमृत महोत्सवा वर्षाचं मोठ्या जल्लोषात या ठिकाणी उद्घाटन होणार आहे। दुपारचा 12चा वेळ आहे। मात्र एक गोष्ट प्रामुख्याने या ठिकाणी सांगावी वाटते, ज्या गोरक्षनाथांनी धर्मनाथाला दीक्षा दिली तोच धर्म आज महंत शांतीब्रह्म नवनाथ बाबा या कार्यक्रमाच्या माध्यमातून या सप्ताहाच्या माध्यमातून आणि गोरक्षनाथ टेकडीची ख्याती ही फक्त परिसरातच नव्हे तर संबंध महाराष्ट्रात ओळखली जाते। एवढे महान संतांचे पायाच्या चरणाची धूळ या प्रत्येकाच्या माती लागावी म्हणून या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित राहत असतात। एकूणच जर खरी परिस्थिती पाहिली तर गोरक्षनाथाचं महत्त्व या सर्व समाजाला प्राप्त व्हावं, समाजामध्ये दिशा भेटावी, समाजाने समाजासाठी केलेलं ज्ञान जे आहे हे शांतीब्रह्म नवनाथ बाबांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे। मी अनिल घोरड, रयत क्रांती, बीड।